केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या जनविरोधी, शेतकरी विरोधी आणि युवक विरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। यावेळी बैलबंडीवर स्वार होऊन वडेट्टीवारांनी मोर्चाचे नेतृत्व केले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। सरकार विरोधी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले। मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली। भाजप सरकारने सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी नव्हे तर मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केलाय। देशाची संपत्ती विकण्याचे, सार्वजनिक उद्योग कमकुवत करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम या सरकारने केले आहे। संपूर्ण देशाला लुटून देश गहाण ठेवण्याचे महापाप भाजप सरकारने केले आहे, असा घणाघात त्यांनी केला। मोर्चाच्या समारोपानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले। वाढती महागाई आटोक्यात आणणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना हमीभाव व न्याय देणे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करणे अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, योगेश मिसार, डॉक्टर नितीन उराडे, थानेश्वर कायरकर, सोनू नागतोडे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते। चंद्रपूर येथून जिल्हा प्रतिनिधी प्रमोद उंदीरवाडे यांची रिपोर्ट।